अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला। आणि परत सुद्धा मी इथे येईन, माझं शांत नाही होत तर मी या दवाखान्यापाशी 100% येणार, 100% येणार। साईबाबा सुपर हॉस्पिटलवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप, आईचा हतबल आक्रोश। जीव वाचवण्यासाठी आईनं आशीचा हात धरून मुलीला हॉस्पिटलच्या दारात आणलं, पण त्याच दारातून तिची मुलगी मृत अवस्थेत बाहेर आली। हा काळजाचा ठाव घेणारा, अंगावर काटा आणणारा प्रकार शिर्डीतील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये समोर आला आहे। फक्त 16 वर्षाची ऋतुजा वारे हृदयविकाराने त्रस्त, मनात हजारो स्वप्न, भविष्याची आकांक्षा, पण निष्काळजी उपचारांच्या जंजाळात ती निघून गेली असा तिच्या आईचा हंबरडा। पुण्यातील जेथे उपचार सुरू होते तेथील डॉक्टरांनी शिर्डीमध्ये चांगला उपचार, कमी खर्च, तज्ञ डॉक्टर असे सांगितल्याने आईने मुलीचा जीव वाचेल या विश्वासानं शिर्डीकडे धाव घेतले। आई, मुलगी आणि लहान भाऊ तिघे जण आशेच्या श्वासांनी शिर्डीत उतरले। ऋतुजाला ऍडमिट करण्यात आलं, काही चाचण्या, उपचार सुरू झाले, मात्र नंतर परिचारिकेने बरे आहे, घरी घेऊन जा असे सांगत मुलीला डिस्चार्ज दिला। म्हणजे आशेचा दिवा पुन्हा जळाला असा क्षण, पण नियतीची क्रूरता तेव्हाच हसत उभी होते। डिस्चार्ज नंतर रूमवर पोहोचल्याबरोबर ऋतुजाची तब्येत बिघडू लागली। तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन दाखल केले, पण तेथे डॉक्टर म्हणाले मुलगी नाही राहिली। क्षणात आईच्या डोळ्यासमोर अंधार दाटला, हातून मुलगी निसटली। या डॉक्टर लोकांनी माझ्या लेकरावरती व्यवस्थित उपचार केला असता तर ही वेळ माझ्यावर आली नसती आणि ही वेळ तुमच्यावर बी आली नसती। माझं काळीच तोडलं या लोकांनी, तर ह्या लोकांवर कारवाई 100% झाली पाहिजे। तुम्हाला कशी करायची तशी करा, मला इथं परत बोलवा, मी परत येणार इथं। हा, परत येणार। माझ्या लेकराला हसत खेळत आम्ही आलो होतो पुण्यातनं, आज घेऊन आले का माझ्या लेकराला आज आणलं रे का माझ्या बाळाला माझ्या जीव घेतला या लोकांनी। रुग्णालयासमोर आईचा आक्रोश गगनचुंबी ठरला। माझी मुलगी उपचारासाठी आली, ती ठीक नव्हती तर डिस्चार्ज का दिला? ज्याच्या हातात तिचा जीव होता त्याच्याच निष्काळजीपणानं आज माझं लेकरू गेलं। आईचे शब्द ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले। हॉस्पिटल प्रशासनाने सामान्य विधान दिले, लेखी तक्रार दिल्यास कारवाई करू। परंतु आईला फक्त एकच प्रश्न, माझी 16 वर्षाची मुलगी परत येईल का, असा सवाल आईनं उपस्थित केला। आम्ही 4 दिवसापासून आलो होतो, 4 दिवसापासून इथं आम्ही आलो होतो। 4 दिवसापासून आम्ही 500 रूम मध्ये रूम घेतलं होतं 200 रुपयाचं। तिथं आम्ही 4 दिवसा शुक्रवारी आम्ही इथं आलेलो आहे। मग आम्ही इथं 4 दिवस राहिलो। काल रिपोर्ट, रक्ताचा रिपोर्ट, सगळा रिपोर्ट दावल्यानंतर ऑपरेशन होईल असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। ते नंतर आम्ही सगळं रिपोर्ट वगैरे काढलं। सिटी स्कॅन काल आम्ही केलं। सिटी स्कॅन केल्यानंतर पुरीला खूप त्रास व्हायला लागला, उलट्या वगैरे व्हायला लागला, पुरगी पूर्ण हायपर झाली होती, तिला काही सुधरत नव्हतं। त्याच्यानंतर आम्ही इथं दवाखान्यात घेऊन आलो। दवाखान्यात घेऊन आल्यावर डॉक्टर लोकांनी व्यवस्थित उपचार दिला पाहिजे का नाही, दिला पाहिजे ना, तर आम्हाला तो उपचार व्यवस्थित भेटला नाही। त्या लोकांनी आम्हाला बाहेरून इंजेक्शन, सलाईन वगैरे आणायला लावली। आम्ही ती लावली वगैरे, तिला तिथं ठेवली तिने अर्धा तासासाठी। पुरगी व्यवस्थित झाली, जराशी तिच्या अंगातनं खूप घाम वगैरे निघला, जरा त्यांना बरी दिसली पुरगी। आम्ही म्हणलं आम्ही काय जात नाहीत ना, पुरगी माझी खूप मला सिरियस दिसती, मी काय जाणार नाही। ते म्हटले तुम्ही आता जावा, तुमचे डॉक्टर आल्यानंतर उद्याच्याला तुम्ही इथं या, तुम्ही इथं उद्याच्याला या असे बोलले। उद्याच्याला या, रात्रभर पुरगी थडपडली, रूमवर घेऊन जावा बोलले। एवढ्या सिरियस पेशंटला मी रूमवर घेऊन गेले। या लोकांनी इथं काय केलं नाही केल्यामुळं मला बी काय ऑप्शन नव्हतं, मी घेऊन गेले रूमवरती घेऊन गेले पुरगीला। रात्री काय झालं, रात्री 2-1 वाजता तर पुरगी मस्त सगळ्यांची व्हिडिओ कॉलवरती बोलत होती, व्यवस्थित होती। सकाळी पुरगीला काय झालं काय नाही काय समजलं नाही, आणि इथं आल्यानंतर ते लोक म्हणतात पुरगीची डेथ झाली। हा कसला न्याय आहे ह्यांचा? तुम्ही न्याय द्या मला। ऋतुजा गणेश वारे पुरीचं नाव आहे, वय पुरीचं 16 वर्ष होतं। मी पुण्यातून आलेले या,
पुण्यातून ज्युपिटर हॉस्पिटलमधनं मला इथं पाठवलं होतं. माझ्याकडे कागदपत्र कमी पडत होते, त्याच्यामुळं मला इथं म्हणले महेश मिस्त्री डॉक्टर आहे, ते तुमच्या पुरीचं चांगलं ऑपरेशन करतील. डॉक्टरांनी सुद्धा मला चांगलं हे दिलं होतं की पुरीचं ऑपरेशन व्यवस्थित होईल, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. लहानपणापासून तिला तो आजार आहे, तिला काय होणार नाही. तिला हार्टचा त्रास होता, हार्टचा प्रॉब्लेम होता, तर तिला हृदयविकार होता. त्या लोकांनी सांगितलं होतं की पुरीला काही होणार नाहीये, तुम्ही तपासणी करून घ्या व्यवस्थित. त्या लोकांनी रात्री रिस्क नाही घेतल्यामुळं पुरी संघ हा अन्याय घडलेला आहे. तिथले सिस्टर तिला जायला उशीर होतो, तिच्या घरचं मेन जरुरी आहे. इथं पेशंट मरायला लागले ते जरुरी नाही आहे. तिला उशीर होता, तिला घरी जायचं होतं. माझ्या पुरीला तिनं पटापटापटा हे केलं आणि घालून दिलं माझ्या सगळं. माझ्या लेकराचं ह्या गोष्टीमुळं माझ्या लेकराचं हे सगळं झालेलं आहे. या दवाखान्यावर तुम्ही कारवाई करावी आणि मला न्याय द्यावा आणि माझ्या लेकराला तुम्ही न्याय द्यावा, अशी माझी नम्र विनंती आहे. आणि परत सुद्धा मी इथं येईन, माझा आत्मा जवळ शांत नाही होत तर मी ह्या दवाखान्यापाशी 100% येणार, 100% येणार. ही घटना रुग्णालयाच्या व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह लावते. स्वतः पायी चालत आलेला रुग्ण 2च दिवसात मृत कसा होतो? रुग्णालयानं उपचार केले तर त्याचा परिणाम मृत्यू होण्यासाठी कारणीभूत झाला का? आईनं केलेल्या आरोपांना रुग्णालय प्रशासन गांभीर्याने घेईल का? जर लेखी तक्रार आली तर आम्ही कारवाई करू, असे उसने ढोंग प्रसार माध्यमांवर प्रतिक्रिया देणं योग्य वाटतं का? आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या, कारण ही कहाणी प्रत्येक पालकाच्या हृदयात भीती निर्माण करणारी आहे. आरके न्यूज मराठी करिता राहुल कोगे, शिर्डी. काल जेव्हा पेशंट आपल्याकडे आले होते त्यावेळेस पेशंट वॉज फाईन अँड देर वॉज नो इमिडिएट कन्सर्न. त्यांनी डॉक्टरांना दाखवलं काल डॉक्टरांनी त्यांना काही तपासण्या पण सांगितल्या होत्या करून आणायला, पण तिथून ते तपासण्या केल्या त्यांनी आणि घरी गेले मला वाटतं. आणि जेव्हा परत आज सकाळी पेशंट आणले तर पेशंट एकदमच बॅड कंडिशनमध्ये होता. ॲरोटिक स्टेनोसिस हा असा प्रकार त्याला त्यावेळेस नाही. आपल्याकडे जेव्हा पेशंट आला तेव्हा आपण रिवाईव्ह करायचे पूर्ण प्रयत्न केले. जे काय आपल्यातर्फे फर्स्ट हे रिस्पॉन्स असतो तो आपण पूर्ण त्या पेशंटला दिला इमर्जन्सीमध्ये कॅज्युअल्टीला. बट अनफॉर्च्युनेटली पेशंट कुड नॉट रिस्पॉन्ड टू दॅट ट्रीटमेंट बिकॉज शी वॉज अंडर ऑलरेडी देर वॉज पल्मनरी एडिमा अँड ऑन टॉप ऑफ दॅट तिला ॲरोटिक स्टेनॉसिस पण आमच्या असं प्रथम याच्यात असं हे आहे की काही वॉल डिफेक्ट्स असल्यामुळे आधीपासून. आता कसं असतं आपल्या जवळचे जेव्हा एका वर्षाचे एखाद्या नातेवाईकाचं किंवा एखाद्या रुग्णाच्या याचा डेथ होतो तेव्हा एक साधारणपणे माणसाची जी भावनिक स्थिती असते ती थोड्या आक्रोशाची असते आणि आम्ही त्याच्यासोबत सहानुभूतीपूर्वक, कारण आम्हाला आता ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कॅज्युअल्टीला ट्रीटमेंट देत असताना हे समजते की नातेवाईकांची जी भावनिक परिस्थिती असते त्याला आता आम्ही लोक व्यवस्थित हँडल करतो, आम्हाला माहिती असते. त्यामुळे असं पद्धतीचं काही झालं नाही, असं कुठलं प्रकार